आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नक्कोच आहे. हो वाढू ना. नाही थाप माझ्या डोक्यावर. अक्कल वापरायचीच नाही असं ठरवलंयस का तू? युजलेस. बोल. मेड व्हायची पण लायकी नाही याची. काय बाकी बोल. तू केलंस नाश्ता? नाही नसेल केला तर ये घरी, आपण इकडे करूया. हा आमची नवी मेड बरं बनवते. पुष्पा, रुद्र अजून तिथेच आहे ना थेरपिस्ट कडे? हो नंदी. का कुणाच ठाऊक, पण माझ्या मनात अशी फार इच्छा आहे की एकदा त्या थेरपिस्टशी बोलावं. हो म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण झाली की बोलूयात ना आपण. म्हणजे रुद्र भेट घालून देईलच. नाही पण आत्ता बोलायचंय मला. पण नंदाई अगं त्यांना आवडत नाही ट्रीटमेंट चालू असताना असं. मग कुणालाच भेटत नाहीत त्या. अरे पण एकदाच बोलायचंय ना मला. आई आई रुद्र बरा झाल्यावर बोलूयात ना आपण. म्हणजे त्या थेरपिस्टना जर चालणार नसेल तर मग कशाला उगाच त्यांना त्रास द्या. नाही. हा अरे पण त्रास कमी व्हावा म्हणूनच म्हणतेय ना मी एवढा हट्ट धरते म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. रुद्र लवकरात लवकर बरा व्हायला हवा रोहित. अरे देवा, म्हणजे आता ही नंदिनी गौरीला भेटणार का? अगं मी तर म्हणते की बस झालं आता ते थेरपिस्ट कडे जाणं. आता काही गरज नाही. बरा झालाय ना तो आता. नाही नाही असं कसं. थेरपी पूर्ण करावी लागेल ना. हो ना, म्हणूनच म्हणते मी की मला बोलायचंय. आणि भेटून बोलता येत नसेल तर कॉल कर ना त्यांना, फोनवर बोलू. हा पण नंदाई मी काय म्हणतो, त्यांच्यामध्ये उगाच आपण कशाला. पुष्पा फोन लाव तू. पण नंदाई. पुष्पा मला बोलायचंय. आता कसं सांगू तुला, रुद्र आणि गौरीजींची लव्ह स्टोरी अजून नीट ट्रॅकवर यायची. त्यात तुझा फोन गेला तर. रुद्र सर तुम्हाला गौरी आणि बोलवलंय. मला? हो. नक्की मलाच बोलवलंय ना? हो. बर. हे घे, तू बस तिथे. गौरीजी बोलवलं मला? हो. काय करताय? तुम्ही काय करताय? तुम्हाला माहिती नाही ते लहान मुलं आहेत, मग कशाला उघड्या बटनांची फॅशन करायची? मला नाही चालणार हे जे काही करायचं ना ते तुमच्या घरी जाऊन करायचं, इथे नाही. मला माहितीये सगळं मुद्दाम चाललंय हे. आधी बटन लावा नाही तर ती शाल पांघरा. काहीतरीच काय. ठीक तर मरणाचं उकडतंय. ही शॉल नाही मी पांघरू शकत. हे काय तुम्हाला हवं ते करा, पण आधी गळा झाक. नसती हाऊस नको इथे. हाऊस? मी हाऊस करतोय? तुम्ही केलंय ते? मी? मग काय? कपडे कोणी धुतले? तुम्ही. ब्रशने घासून घासून बटन तुटली. मला लावायची ना परत. मी लावेन ती घरी जाऊन. मग जात तर घरी. माझं शिकवण नाही झालं अजून. पण मग म्हणून असं बसलेलं नाही चालणार मला. हे बरं आहे. चूक तुमची, तोडलं तुम्ही, त्रास तुम्हाला होतोय. आता तुम्हीच यावर काहीतरी पर्याय शोधा. ठीक आहे, मी सुई दोरा देते, तुम्ही लावून घ्या बटन. मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही लावता येत.
मी घरी जाईन आणि लावून घेईन कोणाकडून तरी. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीच द्या लावून. ठीक आहे, देते लावून. ठीक आहे गौरीजी, आपल्या प्रेमाचे धागे पण असेच विणले जातील. रेवती आंटी, आपण वेळीच जर काही केलं नाही तर वाट लागेल. काय झालंय? घरी त्या रुद्राच्या सोकॉल्ड थेरपिस्टचं किती कौतुक चाललं माहितीये तुला? सतत तिच्याच बद्दल बोलतायत. काय? हो, आजच आई त्या थेरपिस्टशी बोलायचं म्हणत होती. नंदिनी? कशासाठी? काहीतरी महत्वाचं आहे म्हणत होती. आत्ताच फोन लावून दे म्हणून पुष्पाच्या मागेच लागली होती. काय मूर्खपणा आहे. तेच तर ना, ती थेरपिस्ट गौरीचे हे तिला कळलं तर. हाताला धरून घरी आणतील त्या गौरीला आणि मग आपल्या हातात काही उरणार नाही. रुद्रही सोकावेल ती आल्यामुळे आणि पुन्हा सगळं त्या रुद्रकडे जाणार आणि आपण काय करणार आहोत? हातावर हात धरून बसून राहणार. ओ गॉड, मग रुद्र मला घरी येऊ देणार नाही. तुझं सोड, इथे माझं जगणं मुश्किल करेल तो. रिलॅक्स डार्लिंग, तो असंही काय करणार आहे? आणि तुझे जे पैसे ते तुझ्याकडेच राहणार आहेत ना. ए बाई, तू ओळखत नाहीस त्या रुद्रला. तो काहीही करू शकतो, त्याचा काही नेम नाही. ओ गॉड, मग सुमित आता? आणखी आपण काय हातावर हात धरून बसायचंय का? उद्या ती गौरी घरी येईल आणि आपल्याला तिची हुजुरी करावी लागेल. ओ गॉड. ए गप्पा, तू कशाला थांबवतोस तिला आपण बोलत असताना? आणि मला ओळखत नाहीस का तू? माझं प्यादक कामाला लावलंय मी आणि त्यांना दूर करायची आश्रमावरच सोय केली. आणि काहीही झालं तरी ते प्याद रुद्र आणि गौरीला एकत्र येऊ देणार नाही. शर्ट काढून देऊ? नाही, नको. मग अंगावरच शिवणार? हो. नाही, देतो ना, काढावंच लागेल. नाही, जमेल, मला जमेल.
मला टोचल्यावर तुम्हालाही त्रास होतोय ना? ही जी काळजी वाटते ना, यालाच प्रेम असं म्हणतात. माणुसकी म्हणून पण केली जाते काळजी. तुमच्या मनातले नको ते विचार आणि शर्टचे बटन. बंदच ठेव. प्रेम असं बंद करून ठेवता येतं का गौरीजी? नाही. आता तुमच्याच डोळ्यात बघा ना, जे तुम्हाला नाही जमलं ते मला कसं जमेल? तुमचं माझ्यावरचं प्रेम मी तुमच्या ओठांवर आणणारच. अरे यार, हा रुद्र पण ना कुठे गेलाय कोणाच ठाऊक. फोन पण उचलत नाहीये. अरे वॉचमन, बाईकची किल्ली घेऊन या. बोला सर. बाईकची किल्ली नाहीये. नाहीये? बरं मग कारची किल्ली द्या. ती पण नाहीये. ती पण नाहीये? अहो कुठे गेले किल्ल्या? गाड्या इथे आहेत ना. ते रोहित सर घेऊन गेलेत. रोहित? कमाले. बरं ठीक आहे, मी बघतो. रोहित, रोहित, बोल ना. अरे त्या गाड्यांच्या किल्ल्या कुठे आहेत? वॉचमन म्हणाला तुझ्याकडे आहेत म्हणून. हो ऍक्च्युली ते मी सांगितलं त्याला. ओ अच्छा, तू सांगितलंस होय? ऐक ना पुष्पा, आईला थेरपिस्टशी बोलायचंय. तू फोन लावून दे ना. देवा, एका फोनमध्ये सगळा खेळ खाल्लास मी. देवा, हा काय खेळ मांडलायस? नंदाई, अगं पण आता वर्किंग आवर्स मध्ये. अरे मग कामाचं वर्किंग आवर्स मध्येच बोलायचं ना. नाहीतर रात्री फोन केला तर म्हणशील आता त्या कामाविषयी बोलणार नाहीत म्हणून. मग कधी बोलायचं? ऐक ना पुष्पा, तू रुद्रला फोन कर. आई फार नाही 5 मिनिटच बोलेल. आणि तसंही रुद्रसाठी घरच्यांनी कोणीतरी बोलायलाच हवं ना. कर. या प्रकरणात घरच्या कुणीच न बोलणं जास्त फायद्याचं आहे. पुष्पा, तू रुद्राला फोन लावणार आहेस की नाही? रुद्र मला धू धू धुतोय अशा वाईब्स येत आहेत. नंदाई, अगं रुद्राला न विचारता कसा फोन करणार ना मी? नाही म्हणजे तो रागावला तर? पुष्पा, तू मला कारण देऊ नकोस हा. माझी शपथ आहे तुला. आत्ता त्याला फोन लाव. मला बाकी काही कळत नाही. नाही, हे खरं नाहीये. आता पुन्हा मी नाही अडकणार यात. मला नकोय परत सगळं माझ्या आयुष्यात. हा बोल पुष्पा. हा रुद्र, अरे फोन स्पीकरवर आहे आणि नंदाई माझ्या बाजूलाच आहे. ऍक्च्युली ती म्हणाली म्हणून मी फोन केला, नाही तर मी फोन करणार नव्हतो. आता तू आणि ती बघून घ्या, मला मध्ये पडायचं नाहीये. तिला तुझ्या थेरपिस्टशी बोलायचंय.
अरे एवढा काय घाबरतोयस? साधा फोन लावलास तू, काही गुन्हा नाही केलेला. हा रुद्र. आनंदाई बोल ना. रुद्र, माझी एक इच्छा पुरी करशील का रे तू? म्हणजे फार वेळ नाही घेणार तुझ्या थेरपिस्टचा, पण त्यांना फोन दे ना जरा. आत्ता? हो, तू तिथेच आहेस ना? हो. मग देतोस ना त्यांना फोन? नाही, आत्ता बोलता नाही येणार त्यांना. पण तुला काय विचारायचंय मला सांगून ठेव, मी विचारतो त्यांना. मी पण तेच म्हणत होतो ऍक्च्युली. पण नाही, पण मी काय म्हणते, त्या बोलू शकत नसतील पण ऐकू तर शकतात ना. 2 शब्द ऐकणं कितीसा अवघड आहे रे रुद्र. आहेत ना त्या थेरपिस्ट तुझ्या बाजूला? बोल. आहेत त्या. मी नंदाई. म्हणजे रुद्रची आई. म्हणजे तसा तो पुतण्या आहे माझा, पण आईच म्हणतो मला तो. या यशोदेचा कृष्ण आहे तो. आणि त्या यशोदेचा जीव कृष्णासाठी जेवढा तुटायचा ना, तेवढाच माझा जीव तुटतो रुद्रासाठी. तुम्हाला मूलबाळ आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला माहीतच असणार ना, एका आईचा जीव मुलासाठी किती तळमळत होते. आईला बाकी काही नको असतं, फक्त तिच्या मुलाचा आनंद, त्याचं सुख हवं असतं. पण माझ्या रुद्राच्या आयुष्यातून गेले 6-7 महिने सगळा आनंदच निघून गेला होता हो. आमची गौरी गेली आणि आमच्या घरातलं सुख, आनंद, चैतन्य सगळंच निघून गेलं. यांनी कोणाशी बोलणं टाकलं. रुद्र व्यसनाच्या आहारी गेला. माझं कशातच मन लागेना. आम्ही सगळे जगत होतो पण जिवंत नव्हतो. माझा तरणा ताठा मुलगा व्यसनात बुडालाय हे पाहून माझी जगण्याची उमेदच जात चालली होती. आमच्या गौरीच्या जाण्यानं या घरावरची सुखाची सावलीच नाहीशी झाली. या 6 महिन्यात ना आमच्या घरात काही सणवार साजरा झाला, ना कोणी कुणाशी आनंदानं सुखानं काही बोललं. घर ओसाड झाले, आयुष्य उजाड पडले. असं वाटायचं की कुणाची तरी दृष्ट लागली आहे या घराला. आता हे घर पुन्हा कधीच नाही सावरणार. तुम्ही रुद्राची थेरपी सुरू केल्यापासून सगळं बदललंय. माझा रुद्र बदललाय, माणसात आलाय. त्याला बघून माझ्या जीवात जीव आलाय. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू ते कळतच नाही हो मला. माझ्या रुद्राला तुम्ही बरं करताय. आमच्या गौरीनच पाठवलं असणार तुम्हाला. तिच्या इतकी या घराची काळजी कोणीच नाही केली. माझ्या रुद्राला तुम्ही पूर्ण बरा करा. तो बरा नाही ना झाला तर हे विखुरलेलं घर
मोडून जाईल, पुन्हा कधीच सावरू शकणार नाही हो. नंदाई, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. बरं वाटलं बोलून. ठेवते फोन.